नमस्कार. तर आजच्या मेसच्या टिफिनसाठी मी बनवणार होती काबुली चण्यांची भाजी. हा माझा होता रात्रीच्या टिफिनचा टाईम आणि हे चणे जे होते ना ते मी दुपारी 12 वाजता गरम पाण्यामध्ये सोक करून ठेवले होते आणि संध्याकाळपर्यंत ते छान सोक झाले होते, छान चणे फुलले होते. आता हे चणे जे आहेत ते मी थोडेशी हळद आणि तेल घालून एक 7-8 शिट्ट्या कुकरला करून घेणार त्याच्या. आता कुकरमध्ये चणे छान शिजत आहे तोपर्यंत भाजीची तयारी करून घेते. जसं की मला ही भाजी बनवायची होती कांदा टोमॅटोच्या प्युरीमध्ये, तर इथे मी कांदा आणि टोमॅटो रफली चॉप करून घेते आहे, कारण हे आपल्याला मिक्सर जारमध्ये बारीक याची पेस्ट करून घ्यायची होती. इथे माझे सगळे कांदा आणि टोमॅटो चिरून झाले. जवळपास 8 ते 9 लोकांसाठी मी ही एवढी भाजी बनवणार होती, त्यासाठी एवढे सारे मी कांदा आणि टोमॅटो चिरले. थोडासा अद्रक लसूण घातला आणि याची छान बारीक प्युरी करून घेतली. कढईत तेल तापल्यानंतर जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी घातली आणि आपण जे कांदा टोमॅटोची प्युरी करून घेतली ना ती यात घातली. आता या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार. तेल तर माझ्या भाजीला तुम्हाला जास्त दिसत नाही, कारण मी जास्त तेलाचा वापर करत नाही. हेल्थसाठी जास्त तेल खाणं चांगलं नसतं, त्यामुळे जितकं कमी तेल वापरता येईल तितकं मी भाजीसाठी वापरत असते. आता मसाला छान मी तेलात परतून घेते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे माझा मसाला जो आहे तो परतत आला होता म्हणजे आता मी तेल सुटतं असं मसाल्याला म्हणणार नाही. मसाला कढईला सोडायला लागला की मी त्या स्टेजला ना त्यामध्ये सुके मसाला ॲड करते. हे बघा, आता माझा मसाला छान परतला होता. तर यात मी लाल मिरची पावडर, अंबारी मसाला, गरम मसाला, थोडासा किचन किंग मसाला आणि थोडीशी हळद घालून हे पण सुके मसाले पण 1 मिनिटभर छान तेलात परतून घेतले. त्यानंतर आपण जे शिजवून घेतलेले काबुली चणे होते ना ते ज्या पाण्यात आपण शिजवले होते त्या पाण्यात सकट हे काबुली चणे यात घातले. आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून मी ना यात पाणी ओतणार, म्हणजे घट पातळ बघूनच मी याच्यात पाणी टाकणार. जास्त पतली पण नाही, जास्त घट पण नाही, अशी मी ही भाजी ची कन्सिस्टन्सी ठेवणार आहे. आणि भाजीला छान एक उकळी आणून घेते. आता इथे माझी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि भरपूर अशा त्यावर कोथिंबीर घालते आणि अशी माझी काबुली चण्यांची भाजी बनवून तयार होती. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग या काबुली चण्यांची भाजी खायला.